यार माझे एक्स आहेत बाबा अजूनही माझे मित्र. माझा एक्सपिरियन्स म्हणून मग काय वाटतंय तुला, करून घ्यावं का पटकन लग्न? एका दिवसापुरतं करूया असं मला खरंच वाटलं. करायचं की नाही करायचं? तेवढ्यासाठी करायचं. तेवढ्यासाठी अगं मनाला लाइटिंग पण होतं नंतर, त्याच्यासाठी पण कर. आणि गोंधळ होतो त्याच्यासाठी. हा तो आमच्या नंतर आयुष्यात तोड साखळी झाली तर मी काय करू? हा फुगा देऊन थँक्यू. हे अनएक्सपेक्टेड होतं. जवळपास तिला फिल्मफेअर मिळाला असेल. मला आयुष्यात पहिली मुलगी जी भेटली दीक्षित. किती छान. चला संपला. लवली मीटिंग यू. ए राजसी काय करते? सांगितलेलं कर ना. पण जर दिसत नसेल एखाद्याला तर तो स्पर्शातून गोष्टी अनुभवतो असं. मुलं का रडतात स्वतःच्या लग्नात, हा मला ऍक्च्युअली प्रश्न आहे. आपल्यासारखं नाहीये त्यांचं, त्यांना खरंच प्रेमळ बायका मिळालेल्या असतात म्हणून ते होतात भाऊक. पण म्हणजे ते जे रडू का केलं स्वतः पुढे पुढे हे बघ, हे होतं सगळं, ती थांबली नाही. हे बघ एक मिनिट, तिने मला घरी पाठवलं असतं जर का मी तिने मला. मीडिया टॉकच्या प्रेक्षकांना याची क्लिप मी देणार आहे. तुम्हाला या इंटरव्ह्यू मध्ये हे बोलत असताना हे बघायला मिळणार आहे. असंच्या असं हेच जिक 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 जास्वंदाच्या फुलातनं आलेला मितालीचा चेहरा नाही का, असं करून घ्या आता तुम्ही नवे. असं मला करायला पाहिजे. दोन गुलाब असे आणि त्याच्यावर चेहरे. तर मला वाटतं असा एक अल्बम लवकरात लवकर घडवून आणा. याची फ्रेम गिफ्ट देतो. चला डन आहे, हे मला आवडतं. फुल नको बनवता त्याला. फुल नको बनवूस त्याला. तुझं काही खरं नाही. दुसरा पण फुगा हवाय वाटतं. हॅलो हॅलो करा. हॅलो नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. फर्स्ट क्लास दाभाडेची फर्स्ट क्लास टीम माझ्या सोबत आहे. कसे आहात? टॅगलाईनला शोभेल अशी एनर्जी आहे. आता एकत्र यावंच लागतंय, त्यामुळे सगळेजण एकत्र आलेले आहेत. मला खूप छान वाटतंय की मिताली पहिल्यांदा आपल्यासोबत आहे. गेल्या वेळेला आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला ती नव्हती इव्हेंटला आणि आता ती आहे. म्हणजे अगदी जेव्हा पहिला आपला इंटरव्ह्यू झाला तेव्हा. तर ज्या वेळेला मी पाहिलं की हिचा पहिली अशी एंट्री आणि छान गाणं वगैरे, तर मला खरंच छान वाटलं आणि तुम्ही दोघं एकत्र आहात म्हणून. तर बरं, आता हे विचारायचं आहे की मी थोडे अंदाज लावले. चित्रपट मी अजून पाहिला नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्ही उद्या पाहू. पण जो काही मी अंदाज लावलाय त्यावरून हा प्रश्न पडलाय मला की लग्नानंतर एक्सेस ना आयुष्यामध्ये एक्सेस असतो का? काय म्हणजे तुला विचारलं हा एक्सेस. मी आता तू मिताली म्हणून विचारलेस की नाही, मिताली म्हणून उत्तर देणार. माझे एक्स आहेत बाबा अजूनही माझे मित्र. आता चित्रपटाचं काय ते मला नाही माहिती, ते आता सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊनच बघायचं. बरं, लग्न झालेल्या प्रत्येकासाठी हा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर देऊ शकता की तुमचा प्रत्येकाचा काय पीओव्ही आहे याबद्दल. मला आयुष्यात पहिली मुलगी जी भेटली दीक्षित. किती छान. चला संपला. लवली मीटिंग यू. कुठल्या मुलीकडे मी आता तुझ्याशी इंटरव्ह्यू करताना असं बघतो. इंटरव्ह्यू खोटं बोलायचं असं इंटरव्ह्यू नाही. मुलींकडे वर नजर करूनही बघत नाही. नाही ग, नको. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असू शकत. नाही ग, नाही. तिचं लग्न नाही झालंय.
पण जर दिसत नसेल एखाद्याला तर तो स्पर्शातून गोष्टी अनुभवतो असं म्हणतात. नको. नाही काहीच नाही. मला असं वाटतं की यावर तुझं काय म्हणणं जाणून घेणं गरजेचं आहे. हेमंतच्या एक्सेस हेमंतच्या आयुष्यात आहेत अजून. आणि एक्सेस मध्ये हो एक्सेस मध्ये आहेत. त्यामुळे डेफिनेटली आहेत, मला माहिती आहेत. म्हणजे मी बघत असते मध्ये मध्ये त्याचा फोन त्याच्यानंतर. मला माहिती आहे खूप आहे. किती छान. एक व्यक्ती राहिली. क्षितीने बघितला हेमंतचा फोन त्याच्या नकळत. माझ्या एक्सेस नाही राहू शकते माझं. चांगलंच आहे, चांगलंच आहे. आणि पुढे एवढा आता डायरेक्ट. पण ठीक आहे. आता एक्सेस आहेत का नाही हा खरा प्रश्न आहे. पण परत ही माणसं समोर असल्यामुळे ते असं म्हणतील की नाही 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 खोटं बोलतोय वगैरे. पण समजा आपण असं म्हणूया की एक दोन एक्सेस या काय म्हणू गोष्टीसाठी क्वालिफाय होतात तर त्या काही मैत्रिणी नाहीयेत आता. आणि मला असं वाटतं त्यांनाच मी मित्र म्हणून नको होतं, कारण त्यांना मी मित्र म्हणून नको होतं. किती म्हणजे बरं. आता साधारण प्री वेडिंग शूट किंवा सिनेमॅटिक शूट, लग्नाचं साधारण जे काही आपण बघतो त्याच्यामध्ये हमखास दिसतंय म्हणजे साधारण की नवरे रडतात. आणि त्यामुळे हे होतं की मुलींच्या अशा अपेक्षा वाढल्या आहेत टू बी ब्राईड्सच्या, की माझ्या नवऱ्याने पण रडावं. म्हणजे मी ब्लॉग बिग मध्ये बघते म्हणून मला असं कळलंय की असं असतात. हेमंत दादाचं मला गेल्या वेळेलाच कळलं की तो बिचारा रडला होता लग्नात. तुम्हा दोघांना विचारायचं की तुमचं काय होतं, म्हणजे मला व्हिडिओ क्लिप मधलं माहिती नाही त्यामुळे विचारायचं. आपल्याकडे जेनझी राजसी भावे आहे, तर तिला हे सगळे व्हिडिओज फार क्यूट वाटत असतात. तर आपण तिला विचारूया की नवरे जे लग्नात रडतात त्याबद्दल तिचं काय म्हणणं आहे. तुझ्या लग्नात असं व्हावं का? असं आणि पुढे पुढेच माहिती नाही, पण लग्नात असं थोडं जरा इमोशनल व्हायला हरकत नाही ना. अगं तो होणारच. जेवढी जेवढी कळत जाणार आहेस ना त्याला तेवढाच इमोशनल जाणार आहे. असं हे का फिरवलं, पण ह्यानी का फिरवला प्रश्न माझ्यावर. माझा काही संबंध नाही आता लग्नाशी. तर तुझा पहिला सिनेमा हिरोईन म्हणून वाव द्यावा वाटेल माझ्याकडे प्रश्न. तू वाव मी म्हणायला दिलं सोडून उत्तर आणि मग मी सर काय होतंय तुम्हाला. आपण त्याला वाग देऊया. काय काय तू रडला होतास का? नाही शक्यच नाही असं म्हणायचं होतं त्याला. नाही, पण मी माझ्या बहिणीच्या लग्नात रडलो. पण मला पण ऍक्च्युली प्रश्न पडतो की म्हणजे एखाद्यानं हळवं असण्याबाबत माझा काही प्रॉब्लेम नाही. मुलं पण इमोशनल असू शकतात, पण मुलं का रडतात स्वतःच्या लग्नात हा मला ऍक्च्युली प्रश्न आहे. म्हणजे एक मिनिट, जस्टिफाय करू नका. मी फक्त आपल्यासारखं नाहीये त्यांचं. त्यांना खरंच प्रेमळ बायका मिळालेल्या असतात म्हणून ते होतात भाऊक. पण म्हणजे ते जे रडू आहे ते आता बापरे काय होणार आहे माझं पुढे या भावनेने रडू आहे का असं आहे की अरे हिला मला सोसावं लागणार आहे ह्यानी रडू आहे का ते असं आहे की बापरे मी कोण मिळाली मला लग्न करायला असं आहे काय. कळलं पहिलं हिने का बोलावं असं म्हणालो मी. मला वाटतंय मुलीकडचे 200 लोक वाढले असतील म्हणून रडू आलं. वाढली जाऊ दे. हा बरं, आताचा जो प्रश्न आहे ना तो या दोघांसाठी आहे जे रील कपल आहे त्यांच्यासाठी. पण सिद्धार्थ आणि मिताली पण रील कपल आहे. ते खूप छान रील्स करतात. नाही अप्रतिम रील्स करतात दोघंही. सिनेमातही होतात एकत्र, त्याच्याबद्दल बोलूया की. अरे ते बोलायचंच नाहीये. अरे तसं नाही, पण म्हणजे रील हे काय दरवेळेस आम्हाला आणि राजसीला आहे. दरवेळेस मला आणि तिला असं वेगळं का तुम्ही एकटं सोडता. मला पण तुमच्या टीम मध्ये यायचंय ना. आणि हेमंत आणि क्षिती तर काय फोटो टाकतात सोशल मीडियावर, पाटील आणि पाटलीन बाई. तर हा प्रश्न सगळ्यांसाठी. आता बघा जमतंय का उत्तर द्यायला. बघा माझा साधारण प्रश्न असा होता की
खऱ्या आयुष्यातली जोडपी आसपास होती. तर अपार्ट फ्रॉम द शूट कधी असं झालं का की आपण वेगळ्याच प्लॅनेटवर आलोय, की असं वाटलं की बरं झालं बाबा आपल्यासोबत कुणी नाही? त्यांच्या दोघांच्या बायकांना वाटत असेल आपण वेगळ्या प्लॅनेटवर आलो आमची मैत्री बघून. कारण मी, सिद्धार्थ, हेमंत आणि हरीश दुधाडे आमचा वेगळा विषय. त्यात परत मी, क्षिती आणि सिद्धार्थ हा वेगळा विषय. त्यात परत मी, क्षिती, सिद्धार्थ आणि हरीश हा वेगळा विषय. त्यामुळे खूप गट होते त्या सगळ्या ह्याच्यात. पण मला असं वाटतं की पोरापोरांचं बॉन्डिंग, आता नुकतंच त्याबद्दल बोलायचं की नाही मला माहिती. नको पोरोपर्यंत नको बोलायला. जाऊ दे, नाही सांगू शकत. नाही गं. मला असं खूपदा वाटलं की मला वेळ लागला समजायला की मी एक्झॅक्टली कुठल्या प्लॅनेटवर जाऊ, कुठल्या ग्रुपमध्ये मी सहभागी होऊ. पण नाही, मी असं मला हळूहळू कळत गेलं की प्रत्येक प्लॅनेटच छान आहे. हे तिघही खूप गोड आहेत. हा वेगळ्या मुलांचा ग्रुपही खूप एंटरटेनिंग आहे. त्यामुळे हो, वेगळ्या प्लॅनेटवर आलं असं वाटलं, पण ते छान प्लॅनेट होतं. आमचं वेगळाच आहे, आमचं विश्वच वेगळं आहे. युनिव्हर्स आहे तो एक, तो प्लॅनेट नाहीये तो एक. ते तर माय वर्ल्ड, माय वर्ल्ड जिम्मात्री ती म्हणाली. पुढचा सिनेमा हा मी आणि काय वर्ल्ड सिटी कंट्री काहीच नाही ना, आम्ही पिक्चर नाही ना. माय लाईफ मी प्रत्येकाला एक माय लाईफ. यू मेड माय लाईफ यार. नो, ग्रेट, बेटर, अमेझिंग, वंडरफुल, अमेझिंग. कसली क्रिएटिव्ह माणसं आहेत म्हणजे. आणि म्हणून पॉवर पॅक असा Power pack. कॉन्टेंट तयार झालाय. बरं, लग्नाला ना म्हणजे तुमची जी गाणी आहेत या चित्रपटातली, ती एखाद्याला ज्याला लग्न करायची इच्छा नाहीये ना त्याला पण वाटेल आपण करून घेऊया. खरंच अशी आहे. खरंय. माझा एक्सपिरियन्स म्हणून असं वाटतं. मग काय वाटतंय तुला, करून घ्यावं का पटकन लग्न? एका दिवसापुरतं करूया असं मला खरंच वाटलं. दिसा सरले काय एकाच दिवसासाठी? पण ठरलंय का नाही ठरलंय? नाही ठरलं. मी लहान बघतेस का नाही बघतेस? नाही बघत. पण करायचं की नाही करायचं? दिसा सरले गाण्यासाठी, तेवढ्यासाठी करायचं. तेवढ्यासाठी. अगं मनाला लाइटिंग पण होतं नंतर, त्याच्यासाठी पण कर. आणि गोंधळ होतो त्याच्यासाठी. हा, तो मग आमच्या नंतर आयुष्यात तोड आहे. साखळी झाली तर मी काय करू? हा फुगा देऊन थँक्यू. आवर. हे अनएक्सपेक्टेड होतं. जवळपास तिला फिल्मफेअर मिळाला असेल. कुठे होते मी? मनाला लाईटिंग. बरोबर, गाण्यांवरती होते. तर त्याच्यामधलं जे काय म्हणतो आपण एक इनोसन्स आहे ना, तो खरंच खूप भावला. म्हणून हे विचारायचंय मला की एक काळ होता जेव्हा आपल्या आई बाबांचं अल्बम आपण चाळलेत किंवा बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या ज्याच्यामध्ये मॅन्डेटरी गोष्टी घडायच्या की लग्नामध्ये ते नाही का नवरा नवरी तो ध्रुवतारा दाखवतानाचा फोटो आहे किंवा रुखवत दाखवतानाचा. प्रत्येकाच्या मोस्टली आई बाबांचा असा ध्रुवतारा नाही ग, सूर्य दाखवत असतात. अगदी हो का? मी ध्रुवतारा ध्रुवतारा रात्री नाही, सूर्य अच्छा. रात्रीच्या लग्नात दाखवतात का? आढळ पदासाठी दाखवतात. बरोबर ठीक आहे. मी जरा सढळ कपडे घातलेत आज. ओके, हा तर तेच की त्या ज्या मॅन्डेटरी ते असतात फोटो, तर तुम्हाला त्या गोष्टी फॅसिनेट करत होत्या का किंवा तुला करतायत का? कारण आता सगळं मॉडर्न झालंय ना. आता नाही तसं, आता अगदी ऍडव्हान्स झालं. किंवा रुखवत वगैरे दाखवतानाचे फोटो, तर जिलबीचा घास भरवताना. बापरे. तर असं मला मी ऍक्च्युली रिलेट करते, कारण मलाही दिस सरले पहिल्यांदा ऐकल्यावर आणि ते सगळं एक जो समारंभ घडला आणि त्याच्यानंतर असं छान मंगळसूत्र मिरवता येतं आणि असं छान तयार होता येतं, तर हे सगळं बघून मलाही खूप वाटलं लग्न करावंसं. तर त्यामुळे माझ्या आई बाबांचा अल्बम असं त्यांचे असे हे ध्रुव तारा वगैरे मी पहिल्यांदाच ऐकते. मला हे खरंच माहिती नाहीये. पण हो, हे सगळं मला हवं असंच वाटतंय. त्यामुळे तर बघूया माझ्या मनाला लाइटिंग कधी होतंय ते. मला मात्र
मला मात्र हिला जे वाटत होतं त्याच्याबरोबर उलटं बँडवाले असतात ना ते वाटत होतं. लवकर संपवा, सुपारी द्या, मी संपवतो गाणं. काय तुला काय वाटत होतं लग्नात? नाही, मला खूप आवडतात ट्रेडिशनल गोष्टी, त्याच्यामुळे मला आमचे फोटोही आहेत असे एक सूर्याला नमस्कार करतानाचे ध्रुव तारा दाखवण, तर मला आवडतं हे सगळं. अमयाच्या काय? मला ना ऍक्च्युली खरं सांगू का, मला ते पूर्वी लग्नाचे फोटोचा अल्बम यायचा ना, हार्ड कॉपी, असं तेच जास्त आवडायचं. आता काय होतं, डिजिटल असल्यामुळे खूप फोटो काढले जातात, पण मग ते असं म्हणजे त्या एकेका मोमेंटचं तसं महत्त्व राहत नाही. त्यातनं सुद्धा आपल्याला शोधायला लागतं की कुठला चांगला फोटो आहे. पूर्वी त्यांना जे चांगले फोटो वाटायचे तेच ते फोटो मस्त अल्बममध्ये घालून द्यायचे, आणि तो अल्बम हातात घेऊन सगळ्या घरचे एकत्र बसलेत, तो अल्बम बघतायत, ही मजा फार वेगळी असते. सो ती मला ती डिजिटल ह्याच्यात नाही वाटत, सॉफ्ट कॉपीमध्ये नाही वाटत. आणि ते व्हिडिओ पण छान असायचे, असे हार्ट मध्ये वगैरे मस्त असायचं. मेहंदीमध्ये चेहरा. जेवताना असा तो व्हिडिओग्राफर बरोबर तुमच्या समोर यायचा, वगैरे ते व्हिडिओ मला खूप आवडत. मला पण ऍक्च्युली हेच वाटतंय. मला ते जुने अल्बम बिल्बम आणि त्याच्यात सुद्धा आधी फोटो चिकटवले जायचे, नंतर आता एका पानावरच प्रिंट होऊन यायचे ते. सो ते मधली जी, त्याला एक कॉफी टेबल बुक नावाचा प्रकार म्हणतात, ते मला भयंकर आवडायचं. आणि मग त्याच्यात असं जास्वंदाच्या फुलातनं आलेला मितालीचा चेहरा, नाही का, असं मला करायला पाहिजे. दोन गुलाब असे आणि त्याच्यावर चेहरे. तर मला वाटतं असा एक अल्बम लवकरात लवकर घडवून आणा. याची फ्रेम गिफ्ट देतो. चला डन आहे, हे मला आवडतं. फुल नको बनवता त्याला. फुल नको बनवूस त्याला. तुझं काही खरं नाही, दुसरा पण फुगा हवाय वाटतं. जाता 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 एक एक्साइटमेंट आहे म्हणून विचारायचं वाटतं, कारण आम्ही बिहाइंड द सीन पाहिलाय गाण्याचा, पण तरी पण ज्यांनी शूटिंग पाहिलंय साधारणतः लोकांना माहिती असतं की जे मॉन्टाज आम्हाला दिसतात छान छान क्यूट क्यूट, त्याला गाण्याची जोड मिळते बॅकग्राऊंडची आणि छान छान, आणि म्हणून ते छान असतात. पण ते जेव्हा शूट होत असतात तेव्हा मागे डिरेक्टरचं एक नरेशन वेगळं चालू असतं. नेट मध्ये काहीतरी रोमॅन्टिक सीन असेल तर आपल्याला बघणाऱ्याला असं छान रोमांचक वगैरे वाटतं, किती छान आहे, पण ते चालू असतं डिरेक्टरचं भलतंच काहीतरी असं, हा आता असं कर तसं कर, हे कर ते कर. तर तुमच्या बाबतीत असा एखादा किस्सा आहे का की कसं असायचं डिरेक्टरचं नरेशन तुमच्या वेळेला कुठल्या तरी एखाद्या सीनचं? जेव्हा त्यातल्या त्यात जास्त रोमॅन्टिक सीन्स मीच केले या सिनेमात. आणि बऱ्याचदा काय व्हायचं, नीट हेमंत खूप शांतपणे आणि खूप इन डिटेल ब्रीफ देतो की हे करायचंय, हे करायचंय, असं हवंय, आणि त्यात सुद्धा तो तुम्हाला मुभा देतो, पण फार बंधनं सुद्धा घालत नाही. म्हणजे तो म्हणतो की तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही, पण बाबा या गिवन फ्रेमवर्क मध्ये चौकटीत करा, असं त्याचं म्हणणं असतं. तर हे सगळं तो करतो, तेव्हा कलाकारांनी त्यांनी जे सांगितलंय त्या चौकटीत काम करणं अपेक्षित आहे. जेवढी मुभा मिळाली तेवढं काम करणं अपेक्षित आहे. माझी एक अप्रतिम सहकलाकार, जिला तिथे गेल्यावर वेगवेगळ्या गोष्टी सुचायच्या, ती ही. तर ती काहीतरी वेगळंच करायची मध्येच. त्यावर प्रेमाने बोलणारा हेमंत, अत्यंत प्रेमाने, की छान झालं रे, खूप गोड दिसतंय, किती मस्त केलं वगैरे, हे एरवी बोलणारा. हिच्यामुळे एक वेगळाच आवाज यायचा माईकवर, ए राजसी काय करते, सांगितलेलं कर ना. तर हा शांत स्वभावाचा माणूस, याला असं का वाटत असेल एवढं ओरडावं असं. आणि माझा तर रोमॅन्टिक सीन आहे, तर यात दोषी कोण असेल बरं? तुला काय वाटतंय मग? नाही, ती खूप अभ्यासू अभिनेत्री आहे आणि तिला स्वतःच्या रंगछटा त्याच्यामध्ये कंगोरे अभिनयाचे तिला काढायचे असतात. एक अत्यंत मोठा सीन होता आणि त्याच्या शेवटी ती रडते आणि आम्ही एक्झिट घेऊन जातो, असा त्याचा शेवट होता. छान कॅमेरा अँगल, त्याच्यात ते आरशामध्ये असं 3 आरशात ती दिसते वगैरे, असं छान आणि आम्ही जातो वगैरे. तर इथे कॅन्डल होती आणि का कुणास ठाऊक अख्खा सीन वन टेक होता. तो सगळा छान. मला असं वाटलं की आता झाला हा सीन, आणि तिला मनात काहीतरी तिच्या भावना दाटून आल्या आणि तिने असं आम्हाला जाताना बघितलं आणि ती रडत असते अशी, आणि तिने ते कॅन्डल वरती चालू कॅन्डलचा दिवा तिने विझवला आणि मला तो स्टे हवा होता की त्या आरशात ती दिसते आणि तो असा गेलेला आहे.
तर मी म्हटलं हे का केलं स्वर आणि तो हिला पुढे पुढे हे बघ हे होतं सगळं ती थांबली नाही हे बघ एक मिनिट सर, हे लोकांना खरं वाटतंय ही अतिशयोक्ती आहे, तुम्ही सांगा प्लीज सांगा. एक मिनिट, तिने मला घरी पाठवलं असतं जर का मी असतं तर तिने मला मीडिया टॉकच्या प्रेक्षकांना याची क्लिप मी देणार आहे तुम्हाला या इंटरव्ह्यू मध्ये हे बोलत असताना हे बघायला मिळणार आहे असंच्या असं हेच जिक 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 सगळं. बरं ह्याच्या आधी आणि एवढं करेन मी किती असं हे शूट करून झालेले आहेत 7 महिने. किती राग असेल त्यांच्या मनात की त्यांना 7 महिन्यानंतर हे इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं की वगैरे तिने इंटेन्सिटी पण आणि इंटेन्सिटी तेवढीच आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे मला हे आठवत नाही कारण त्याच्या आधी जो मला एक धक्का मिळाला होता त्याची ते म्हणाले 1 टेक खूप कोरिओग्राफी होती त्या शॉटची. तर ते असे एका पॉइंटला खूप जोरात ए राजसी खूप विसरते जरा लक्ष दे ना. आणि त्याच्यानंतर हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे मला काहीच आठवत नाही की मी काय केलंय त्या टेक मध्ये काय. हे तिने फार सिरियसली घेतली. पण मला खरंच खूप फर्स्ट क्लास वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अख्खा दिवस आहे ना तो सारथी लागला याच्या पुढे कुठल्या पिक्चरचं प्रमोशन नाहीच आहे हेच आहे फर्स्ट क्लासचं प्रमोशन आहे. फर्स्ट क्लास झालंय. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आता एकत्र यावंच लागतंय. मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं. ते ऑफकोर्स येणार आहे तितकं आपलं सगळं प्रमोशन चालू आहे पण तरी एक छोटीशी फॉर्मॅलिटी म्हणून मला असं वाटतं की मितालीचा हा पहिला सिनेमा आहे सिद्धार्थ बरोबर. त्या दोघांचंही 24 जानेवारीला त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्या दिवशी सिनेमा येतोय. तर मिताली आणि सिद्धार्थ यांनी प्रेक्षकांना आवाहन करावं आमच्या सगळ्यांतर्फे. धन्यवाद. यामध्ये जोडीनं करा. कर बाळा सर. कर सुरू कर. नाही तू सुरू कर. तर मला प्रेक्षकांना सांगायला हेच आवडेल की आता तुम्ही जी मजा मस्ती वेडपटपणा जे इमोशनल काही गोष्टी घडल्या सेटवर ते सगळं जे तुम्ही ऐकलं ती फॅमिली आमची खरंच अशीच आहे. आणि अशी फॅमिली आम्ही फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये उतरवलेली आहे. ती तुम्हाला अगदीच आपल्या घरचीच वाटणार आहे कारण आम्ही सगळे तुम्हाला आमच्या घरचे समजतो आणि म्हणून तुमच्यासाठी हा सिनेमा घेऊन येतोय. थँक्यू. मी येते तिकडे. तर आम्ही सांगितलं 24 तारखेला आमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे. प्लीज आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन येतोच आहे. तुम्ही या सिनेमाचं तिकीट काढा आणि तेच आम्हाला गिफ्ट म्हणून द्या. हाऊसफुलची पार्टी आली पाहिजे गिफ्ट म्हणून. जाता जाता एवढंच सांगतो नीट संवाद साधला तर भांड्याला भांड लागायचं नाही. नीट संवाद साधला तर भांड्याला भांड लागायचं नाही. 24 जानेवारी पासून फर्स्ट क्लास दाभाडे एकट्यात बघायचं नाही.